धुरीतून व राजकीय कुरबुडीमधून अपघाताने झालेला खासदार यांची कवटेमंकाळमध्ये काही बेताल वक्तव्य आली। या माणसाच्या बाबतीमध्ये बोलवान खासदार म्हणून आपल्याला निश्चितपणाने म्हणावं लागेल। व राजकीय कुरबुडीमधून अपघाताने झालेला खासदार, ज्याला मी बोलवान खासदार म्हणतो, रंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाजवेल असा विशाल सरडा जिल्ह्यात तयार झालेला आहे। निवडणुकीनंतर 100 दिवसामध्ये मोदी साहेबांनी घेतलेली व्हिजन देशाला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी, आणि या खासदाराचे 100 दिवस काढले तर काम काय केलं? तासगाव सावर्डे येथे अजितराव घोरपडेंना पाठिंबा, सावळज येथे 4 दिवसानंतर रोहित पाटलांना पाठिंबा, खानापूर आटपाडीमध्ये सुहास बाबर, वैभव पाटील यांच्या बाबतीतली भूमिका, जतला विलासराव जगताप किंवा विक्रम सावंत यांच्या बाबतीतली भूमिका, सांगलीमध्ये जयश्री वहिनी आणि पृथ्वीराज पाटील यांच्यामध्ये घेतलेली भूमिका, या सर्व गोष्टी आपण पाहिल्या तर आपल्याला निश्चितपणाने जाणवतंय की या माणसानं दुसऱ्याच्या स्टेजवर जाणं आणि भिंपक आणि बेताल वक्तव्य करणं, कामाच्या प्रश्नामध्ये लक्ष न देता, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळ न देता फक्त लोकांच्या मध्ये भांडणं लावणे, ही भूमिका आपल्याला या निमित्तानं दिसून येते। उपकाराची जाणीव ठेवणारा मनुष्य स्वतःच्या सोयीनुसार भूमिका बदलत नसतो। जी या व्यक्तीनं सातत्यानं गेल्या 3-3.5 महिन्यामध्ये बदललेली आपल्याला दिसून येते। विश्वजित कर्मांना एकीकडे नेता म्हणायचं, आणि दुसरीकडे जाऊन त्यांना राजकीय अडचणी कशा होतील या भूमिका घ्यायच्या, हेही या निमित्तानं आपल्याला दिसून येत आहे। मराठीमध्ये एक म्हण आहे, दुसऱ्याच्या लग्नात जाऊन नाचायचं नसतं। या माणसाच्या बाबतीमध्ये परवा मी कवटेमंकाळचा इन्सिडन्स घडला, त्यामध्ये खाली कॉमेंट्स येत होते। त्यामध्ये बरेचसे कॉमेंट्स मध्ये मला हेच वाक्य दिसलं, बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना, अशी या विशाल पाटलाची स्थिती आपण बघतोय। लोकांच्या प्रश्नासाठी फील्डवर जाऊन काम करावे लागते। तुमच्या घरामध्ये असलेली सत्ता 40-45 वर्षाची आणि मला जनतेने दिलेली 10 वर्ष, याची तुलना करायसाठी मी या खासदाराला जाहीर आव्हान देतोय की आपण एकदा दोघं एका स्टेजवर येऊन माझ्या कालखंडातली कामं, तुमच्या घरात 40 वर्ष असलेल्या सत्तेतली कामं, तुमच्या 10 पटीनं विकास निधी आणून या जिल्ह्याचे रस्ते, रेल्वेचे प्रश्न, इरिगेशनच्या स्कीम्स, जलजीवन मिशनची कामं, असे अनेक कामं विकासाची करता आली, याचा हिशोब मांडूया। या माणसाच्या बाबतीमध्ये सहकारी संस्था मोडून खाणं
आणि भ्रष्टाचारानं मिळवलेल्या पैशातून स्वतःचे प्रपंच मोठे करणं ते आपल्याला निश्चितपणानं आता बाहेर काढावं लागेल. त्यामध्ये वसंतदादा कारखाना असेल, प्रकाश ॲग्रो असेल, वसंतदादा जिल्हा दूध संघ असेल, वसंतदादा मका प्रकल्प असेल, प्रकाश ॲग्रो असेल, शाबू प्रकल्प असेल, इंजिनिअरिंग कॉलेज असेल आणि गरीब कामगारांची माधवनगर कॉटन मिलच्या कामगारांची जी क्रेडिट सोसायटी होती, कामगार क्रेडिट सोसायटी, यांच्यामध्ये घातलेला घाणेरडा प्रयोग असेल, या सगळ्या गोष्टी मला आता उद्याच्या काळामध्ये निश्चितपणानं काढणार. भंपक वक्तव्य कराल तर त्याचे राजकीय परिणाम भोगावे लागतील. परवाच्या रोहित पाटील आणि त्यांना राजकीय नौटंकी करण्यामध्ये ज्यांचं मास्टर आहे ते विशाल पाटलांनी झालेला प्रकार आपल्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल. आदल्या दिवशी माझ्या दलित समाजाच्या पीएला मारहाण झाली म्हणून मी विचारायला गेलो आणि तो प्रकार तिथल्या तिथं संपला. पुन्हा या मंडळींनी तिथं जाऊन त्याला प्रेशर करून पोलीस स्टेशनमध्ये 2 तास 3 तास न्यूज व्हॅल्यू कशी होईल राजकीय नौटंकी करण्याचा केलेला प्रयत्न आपण सगळ्यांनी पाहिला. माझं नाव घ्यायला भाग पाडलं, घरात घुसून मारहाण केली असं सांगितलं, अनेक कलमं लावली. पण त्या दिवशी संध्याकाळी मला ज्या प्रकार झाला होता त्याचा स्वतः मला निरोप आला आणि त्यांनी सांगितलं की मला कुठल्याही पद्धतीनं ज्या संपलेल्या गोष्टी आहेत त्यामध्ये पुढे जायचं नव्हतं, पण रोहित पाटलांनी मला या निमित्तानं प्रेशर केलं म्हणून मी पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे. काका हा मला विषय संपवायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजायच्या आधी त्यांनी कोर्टामध्ये ती केस मिटवण्याच्या संदर्भामध्ये घेतलेली भूमिका होती. पण रोहित पाटलांच्या बाबतीमध्ये खोटी सहानुभूती आणि भावनेचा आधार घेऊन राजकारण करण्याची पद्धत याचा आधार घेत या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. म्हणून तुम्हाला तासगाव कवठेमंकाळमधल्या जनतेनं एवढे निरोप देऊन, एवढे फोन करून 100पेक्षा जास्त माणसं गोळा झाली नाही. लोकांनी तुम्हाला दिलेली, तोंडावर पाडलेली ती मोठी चपरा काय. याच्या उलट विकासाचं राजकारण, समाजकारण आणि कर्तृत्व हे आत्मसात करून आम्ही काम करतोय. अनेक गोष्टींचा त्या ठिकाणी उल्लेख करावा लागेल, पण मी एका वाक्यातच त्यात सांगतो की सहानुभूती आणि भावना याचा जो काही कायमचा आपला प्रयोग आहे तो घेण्याचा किमीरवाला प्रयत्न सुद्धा लोकांनी उघडा पाडला आणि विकासाच्या आणि समाजकारणाच्या
राजकारणाला पाठिंबा देण्याची भूमिका या निमित्तानं आपल्याला दिसून आली. यामध्ये पाहिलं तर एका वाक्यामध्ये मी या गोष्टीचा शेवट करतो की MIDCच्या बाबतीमध्ये काही वक्तव्य झाली आजच्या काळामध्ये. काम विकासाभिमुख करत असतील तर त्याला कधी आडून पडण्याची भूमिका आमची नाही, पण जी MIDC 1300 हेक्टरची होती, ज्याच्यामध्ये सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्या होत्या, अशा 8-9 गावांची MIDC कुणी थांबवली? कुठला राजकीय स्वार्थ करून तुम्ही हे पाप केलं? आणि आता 36 हेक्टरच्या MIDCचा आपण बोलबाला करता. जनता एवढी खुली राहिलेली नाही. जनतेला खुळ्यात काढण्याचा धंदा बंद करावा. अलगूड म्हणेला तुम्ही अलगूड MIDC 1300 हेक्टर म्हणजे जवळजवळ 3500 हेक्टरची MIDC होती. सगळे MIDCचे अधिग्रहण करण्याची भूमिका झाली होती. शिक्के सुद्धा आलेले होते. फक्त मला विधानसभेला अडचण होईल म्हणून विकासभिमुख कामं सुद्धा थांबवली. तेव्हा या पापांचे भाडे आम्हाला वाचायला लावू नका, तेवढाच इशारा या निमित्तानं देतो. गेले 35 वर्ष आपल्या घरामध्ये सत्ता आहे, आमदारकीपासून मंत्रीपद आहे. आपल्याला तासगावच्या कवठेमंकाळच्या जनतेचा काय विकास करता आला हेही एकदा आपण समोर येऊन सांगावे. आणि आम्हाला मिळालेली 10 वर्ष अनेक इरिगेशनच्या स्कीम पूर्ण करता आल्या, हायवे, रस्ते, रेल्वे, जलजीवन मिशन, अनेक विकास कामं करता आली. याही बाबतीमध्ये आपण तुमच्याबरोबर कधी एका स्टेजवर यायला तयार आहोत. ज्यांना उपकाराची जाणीव नसते अशा कृतज्ञ लोकांना हा माझा एक इशारा पुरेसा आहे. पुढे जाण्याचा प्रयत्न होता. आजच्या परवाच्या झालेल्या कवठेमंकाळच्या गोष्टीला हे माझं उत्तर आहे. आपण तिकडे येऊया. 4 माणसं सुद्धा तरी काही लोकांना पैसे देणं आणि मोठमोठ्या ऑफर देणं, या सगळ्या प्रक्रिया चालू झाल्या. ते स्वतः फोन करून सांगितलं की त्यांनी भेटून सांगितलं. विशाल पाटलांनी सांगितलं की माझ्यावर दबाव होता रोहित पाटलांचा आणि मला एक पटकन सांगायचं आहे. विशाल पाटलांनी आयाज मुलांनी केल्या. त्यांनी सांगितलं की गैरसमजूत झालेल्या प्रकार होते. काका मला हा विषय काय वाढवायचा संपला होता. तोही इन्सिडन्स आज इथं नको आहे. मी तुम्हाला एकदा सांगितलेलं आहे की त्यात काय घडलं. रात्री माझ्या पियेला मारहाण केली म्हणून विचारायला गेलो. शेवट माझ्याबरोबर 17-18 वर्ष एखादा दलित समाजाचा मुलगा कवठेमंकाळचा पिये म्हणून काम करतोय. तर अशा माणसावर ज्यावेळी मारहाण होते त्यावेळेला मला विचारणं भाग आहे आणि ते माझं कर्तव्य समजतं. म्हणून मी विचारायला गेलो तर त्यांनी पुन्हा सांगितल्यानंतर सुद्धा जिथं ऍपरेट झालं तरी सुद्धा त्या आयाज मुलाला बोलवलं गेलं आणि तो इथं ये, आम्हाला आता त्यांच्यावर टीकाच करायची आहे, सहानुभूती घ्यायची आहे. अशा पद्धतीच्या चुकीच्या घटना घडवून माणसांना गावोगावात निरोप दिले, गाड्या पाठवल्या. कुठंच सामान्य माणूस नाही, 100भर माणसं सुद्धा नव्हती. ती प्रमुख कार्यकर्ते आले होते. 2-2, 4-4 फोन केले. त्यातल्या किती लोकांचे फोन आले, काय आले, ती योग्य वेळी त्याचा खुलासा करेल. आज ती बातमी नव्हती. मला त्या पक्षातलं माहित नाही, पण एकंदर दिसतंय चाललंय काय. जो कानोसा येतोय तो भाग दिसतोय. अतिशय भामटेगिरीनं वागणारे भगवत पोरगा आहे. त्यांनी आपली बेताल वक्तव्य थांबवावी, नाहीतर मग मला सगळ्या गोष्टींचा इतिहास काढावा लागेल. राजकीय या सगळ्या गोष्टी मला मांडाव्या लागतील आणि त्याच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी जर त्याला वाटत असतील तर त्याही दृष्टिकोनातून त्यांनी ती तयारी करावी. स्वप्न पण मांडावी लागेल. सगळ्या गोष्टी आहेत.
सगळ्या गोष्टी आहेत, काय चाललंय, कोणाचं काय आहे, सगळ्या. पण काका झालंय काय, निवडून येऊन सुद्धा काकाचं क्रेज कमी झालं नाही, त्यांनीच वैफल्यग्रस्त झाले का? त्याला म्हटलं नाही काय, वैफल्य कोण झाले बघताय तुम्ही. हा विषय माझ्या दृष्टीनं मांडायचा होता, मी मांडलाय. सर्व राजकीय जाती धर्माच्या नेत्यांना निमंत्रित केलंय. महाराजांच्या या संदर्भामध्ये अनावरण होतंय, त्यामध्ये सभागृहाचं नाव आहे, काही गोष्टींचा उल्लेख आपल्याला माहिती आहे. तेव्हा याही कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी यावं आणि लोकांच्या पर्यंत कार्यक्रमाला यावं आव्हान करतोय, तेही आपण मांडावं.